मनोज जरांगे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणी विरोधात ओबीसी नेत्यांनी राजकीय रान पेटवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे चिडलेल्या जरांगेंनी आता थेट ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालायला सुरुवात केली आणि यासाठी त्यांनी आता 1994 नंतर दिलेल्या आरक्षणावरच हिरावून घेण्याची मागणी केली आहे, खळबळ माजवून दिली आहे। नेमकं 1994 नंतर कसा आरक्षणाचा टक्का वाढला, जरांगेंच्या या मागणीमुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊयात। तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस येतील आणि जे सत्य आहे ते दिलं नाही। 94 ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची शोध पत्रिका काढा। हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता गिअर बदलल्याचं बघायला मिळतंय। कारण ज्या इतर मागासवर्ग प्रवर्गातून जरांगे मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करतायत, पण ओबीसींकडून त्याला विरोध होतोय। आता जरांगेंनी ज्यातून वाटा हवा तेच ओबीसी आरक्षण कमी करण्याची मागणी सुरू केली आहे। यासाठी त्यांनी 1994 सालचा दाखला देत त्यानंतरचं वाढीव आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे। मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते देणं या 13 तारखेच्या आत बंधनकारक, ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय, तुम्हाला बंधनकारक। तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस येतील आणि जे सत्य आहे ते दिलं नाही। कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात, असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा। 94 ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची शोध पत्रिका काढा। हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे। मनोज जरांगेंनी ज्या 1994च्या जीआरचा उल्लेख केला तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 23 मार्च 1994 ला सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या या जीआरमुळे आरक्षणाची मर्यादा 34% 50% गेली होती। 1994च्या या शासन अध्यादेशाआधी महाराष्ट्रात 23 मार्च 1994 पूर्वीचं आरक्षण अनुसूचित जाती आणि नवबौद्ध 13%, अनुसूचित जमाती 7%, विमुक्त आणि भटक्या जमाती 4%, इतर मागास प्रवर्ग 10%, असे एकूण 34% आरक्षण होतं। पण 1994 मध्ये राज्याचं सूत्र शरद पवारांच्या हाती आलं। त्यांनी या आरक्षणात वाढ करत ओबीसी आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींचं आरक्षण वाढवलं। त्यामुळे 23 मार्च 1994 नंतरचं आरक्षण अनुसूचित जाती आणि नवबौद्ध 13%, अनुसूचित जमाती 7%च राहिलं। पण विमुक्त जाती 14 व तत्सम जाती 3%, भटक्या जमाती जानेवारी 1990च्या पूर्वीच्या 28 जाती 2.5%, भटक्या जमाती धनगर व तत्सम जमाती 3.5% आणि भटक्या जमाती वंजारी व तत्सम जमाती 2%, असे विमुक्त आणि भटक्या जमातींचे 4% असलेले आरक्षण 11%वर गेले, तर ओबीसी आरक्षण 10%वरून थेट 19%वर गेले। मनोज जरांगे पाटील यांनी जो दावा केलेला आहे तो अगदी तंतोतंत खरा आहे। कारण आपण कुठलीही गोष्ट चुकीची म्हणताना त्याला काही आधार शोधला पाहिजे। त्यांनी जो आधार दिलाय तो 1990चा मंडल आयोगाचा दिलाय। कुठल्याही आयोगाची स्थापना न करता केवळ मागासवर्गीय एक काही पोटजाती म्हणून त्यांचा उल्लेख केला। त्यांना बी जमीन आहेत, माळी समाजालाही जमीन होत्या, मराठा समाजाला जमीन आहे। दोघांमध्ये कुठलाही असं असाम्य नाहीये, दोघही एकाच असताना याचा विचार नक्की करावा म्हणून आम्हाला वाटतं। जरांगेंच्या या मागणीनंतर ओबीसी उपोषणकर्ते आणि मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य असलेल्या लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा जरांगेंवर टीकास्त्र डागलंय। एक रिझर्वेशनचं एक तत्व असं आहे की रिझर्वेशन ही खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही। रिझर्वेशन हे पर्याप्त ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व। त्यामुळे जरांगे तुम्ही बुद्धिभेद आणि काय असल्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका। या लॉजिकली तात्विक घटनात्मक चर्चा करायला मी तुमचं स्वागत करतो, मी यायला तयार आहे।
एकंदरीतच 1994 नंतर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या वाढलेल्या आरक्षणाला मनोज जरांगेंनी लक्ष केलंय. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मागणीमुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा वाद तापल्याचं बघायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.